नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट केपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सीईटी मध्ये सीईटी फॉर्म भरताना त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे अपार आयडी तिथे पाहिजे आहे तुम्हाला म्हणून. तर अपार आयडी कसा काढायचा याची आपण स्टेप टू स्टेप माहिती या ठिकाणी पाहणार आहे. त्यांच्या ऑफिशियल नोटीसमध्ये त्यांनी सजेशन केले आहे की अपार आयडी असणं तुमचं गरजेचं आहे. हा अपार आयडी कसा काढायचा त्याची ए टू झेड प्रोसेस पाहणार आहे. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे digiloccer.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लॉग इन अँड रजिस्ट्रेशनचं हे बटन आहे. त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर ज्या लोकांची ऑलरेडी डिजिलॉकरवर अकाउंट आहे किंवा नवीन तुम्ही अकाउंट काढणार असेल तर दोन्हीसाठी ही एकच प्रोसेस आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा खाली तुम्हाला हा ऑप्शन पाहू शकता युजिंग थ्रू आधार कार्ड नंबर. याच्यावर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून पण तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. तर या ठिकाणी नवीन लोकांसाठी या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू बटनावर क्लिक करून घेऊ आपण. तर या ठिकाणी पाहू शकता ऑलरेडी आपलं अकाउंट आहे त्याच्यामुळे हे व्हेरीफाय दाखवत आहे. तर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं अकाउंट असलेले या ठिकाणी आपल्याला 6 अंकी पिन तयार केलेला होता आपण तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि समजा एखाद्या व्यक्तीनं जुनं अकाउंट आहे डिजिलॉकरवर आणि त्याला ते हा 6 अंकी पिन माहित नाही तर त्यांनी या ठिकाणी फॉरगेटचा ऑप्शन दिसतो बघा, फॉरगेट सिक्युरिटी पिन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे ज्यांना तो नंबर लक्षात नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दिसेल. त्या ठिकाणी ते दिसल्यानंतर ते तुमचं अकाउंट आहे का व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नवीन पिन कोड तयार करून 6 अंकी पिन तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा पिन तयार करून घ्या. या ठिकाणी आपला ऑलरेडी तयार आहे तर या ठिकाणी आपण पिन टाकून घेऊ. त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला OTP किंवा OTP ह्या दोन ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी आपल्याला OTP या ऑप्शनवर क्लिक करून कंटिन्यू करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला OTP जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपण OTP टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक केलेलं आहे या ठिकाणी. तर पाहू शकता आपण याच्यामध्ये एंटर झालेला आहोत. असा आपल्याला डॅशबोर्ड दिसेल. तर काही लोकांचे ऑलरेडी अपर आयडी आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यांचे पण अपर आयडी आहेत त्यांना असं इथे ऑप्शन दिसेल तुमची ऑलरेडी अपर आयडी. तर तुम्ही हा अपर आयडी ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. ओपन या बटनावर क्लिक केली तुमच्या डिव्हाइसमध्ये तो अपर आयडीची PDF हे डाउनलोड होईल. आणि ज्यांचा अपर आयडी नाही त्यांनी नवीन कसा काढायचा तर या ठिकाणी आपण तो जाणून घेऊ. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी माय प्रोफाइल या ऑप्शनवर यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता हे स्वतःच आपलं अकाउंट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डाव्या साईडला हे ऑप्शन वेगवेगळे दिसत आहेत, होम, इश्यू डॉक्युमेंट, सर्च डॉक्युमेंट. तर या ठिकाणी आपल्याला सर्च डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर सर्च केल्यानंतर या ठिकाणी सर्च डॉक्युमेंट याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे ABC आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ABC आयडी बनून जे पण डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्सचा इंटरफेस या ठिकाणी शो होईल. इथे पाहू शकता तुम्ही अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट दिल्ली हे ऑप्शन दिसेल. याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अपार आयडी याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर आता काही लोक शिकत असतील किंवा कोणाचा ड्रॉपडाऊन असेल तर यांनी काय करायचं या ठिकाणी आपलं नाव, जन्मतारीख, जेंडर वगैरे सर्व दाखवत आहे. तर आता नवीन लोकांनी काय करायचं आहे जे आता कॉलेजला आहेत त्यांनी या ठिकाणी एनरोलमेंट नंबर वगैरे करून घ्यायचा आहे. आयडेंटिटी व्हॅल्यू मध्ये तुमचा काय नंबर आहे तो या ठिकाणी ऑटोमॅटिक दिसेल. ऍडमिशन इयर कधीच आहे या ठिकाणी 2025-26. जर ज्यांनी ड्रॉपआउट होता ज्यांचा 2 वर्ष गॅप आहे, 3 वर्ष गॅप आहे, त्यांचा लास्ट इयर कोणता आहे ते बघून घ्यायचं आहे आणि ते वर्ष या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही लास्ट इयरला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. सर्च करून घ्या पहिल्यांदा ती युनिव्हर्सिटी. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटीची पूर्ण माहिती दिसेल, नाव दिसेल. जर तुमचा ड्रॉपडाऊन असेल आणि मागच्या वेळी लास्ट इयरला तुम्ही जी युनिव्हर्सिटीमध्ये होता ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी सर्च करा. तुमचं नाव दिसेल युनिव्हर्सिटीचं, ती सर्च करून ओके करून घ्यायचे आहे. पाहू शकता आपण सर्व माहिती टाकून घेतली. त्याच्यानंतर गेट डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही मिनिटातच म्हणजे काही सेकंदातच तुमची या ठिकाणी अपर आयडी तयार होईल. ती या ठिकाणी पाहू शकता डॉक्युमेंट फेज सक्सेसफुली झालेलं आहे म्हणजे आपली आयडेंटिटी सक्सेसफुली रजिस्टर झालेली आहे. तर पाहू शकता इथं 7 जानेवारी 2026
14:02:18 आपली ही आयडी तयार झालेली आहे. तर आता ही आयडी आपल्याला या ठिकाणी तुम्ही या बटनावर क्लिक करून तुम्ही हे तुमच्या डिव्हाइसमध्ये ते डाउनलोड करू शकता. डाउनलोड झाल्यानंतर तिथं तुम्हाला पूर्ण आयडेंटिटी नंबर दिसेल. आयडेंटिटी नंबर दिसल्यानंतर तो आयडेंटिटी नंबर आपल्याला सीईटी फॉर्म भरताना त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने सीईटी फॉर्मसाठी ही अपार आयडी जनरेट करायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सीईटी संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असतील, काय क्वेश्चन असतील ते आपल्याला चॅनेलवर येत राहतात, व्हिडिओ येत राहतात त्याचे, आणि त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.